प्रहारचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबाबत मोठं वक्तव्य केलंय। लवकरच हे दोन्ही नेते केंद्रामध्ये भाजपसोबत जातील असं भाकीत त्यांनी वर्तवलंय। नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे दोन बिल पास करण्यासाठी भाजपसोबत थांबलेले आहेत। ते गेल्यानंतरची सोय सध्या भाजप बघतंय आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडील खासदारांकडे भाजपचं लक्ष आहे असा दावा त्यांनी केलाय। तसंच एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची गरज भाजपसाठी संपल्याचंही त्यांनी म्हटलंय। केंद्रामध्ये चंद्रबाबू नायडू आणि बिहारचे आपले नितीश कुमार हे 2-3 बिलासाठी अडकून राहिलेले आहे। त्या 2-3 बिलावर कदाचित पवार साहेबांचीच राष्ट्रवादी आणि उद्धव साहेबांची शिवसेना कदाचित वरच्या केंद्रात गरज पडणार आहे। त्याच्यानं बराच उलटापालट होण्याची शक्यता टाळता येत नाही। त्यावेळी अजितदादांचं शिंदे साहेबांचं गरज सर्व वैद्य मरो गरज राहणार नाही। जिथं ज्या वेळेस औषधीनं बरा झाला तर दरवाजाच्या बाहेर जाऊ द्यायचा आणि अंदरच कापून टाकायचा। हे मोगलाची नीती जी आहे ती नीती सध्या सुरू झाली। हे मोगल के बच्चे बाल बच्चे आहे सब आणि त्यांनी हे नीती सुरू केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।